वर्धा जिल्ह्यातून आमदार आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी वर्ध्यातील जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली आणि शाळेची पाहणी केली। महाविद्यालयाला नवजीवन देण्यासाठी शासन आवश्यक पाऊल उचलणार असल्याची त्यांनी हमी दिली आहे। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी वर्ध्यातील जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाला भेट देत शाळेच्या स्थितीचा आढावा घेतला। शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधून त्यांनी समस्यांची माहिती जाणून घेतली। विशेषतः जीर्ण झालेल्या इमारतीची स्थिती पाहून त्यांनी त्वरित शिक्षण विभागाला ऑडिट करण्याचे निर्देश दिले। या ऐतिहासिक संस्थेला योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं त्यांनी पाहणीनंतर सांगितलं। वर्धा शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाला आज त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांसह भेट दिली। ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी इतर विषयासोबतच शालेय शिक्षण विभागाची देखील जबाबदारी दिली आणि प्रत्यक्षात फील्डवर जाऊन शाळांची पाहणी करून विद्यार्थ्यांसोबत, शिक्षकांसोबत, कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या काही अडचणी आहेत काही जाणून घेणं मंत्री म्हणून माझं त्या ठिकाणी काम आहे। याचाच एक भाग म्हणून आज वर्धेतील अतिशय जुनी अशी महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज त्या ठिकाणी मी भेट दिली। त्यातील विद्यार्थ्यांच्या काही अडचणी होत्या त्या समजून घेतल्या आणि त्या अडचणी दूर करण्याकरता स्थानिक प्रशासनाला सूचना देखील दिल्या। 100 वर्षे जुनी इमारत ते त्या ठिकाणी आहे, तरी देखील एक पुरातन इमारत असल्यामुळे आणि एक त्या काळातली जुनी नामवंत शाळा ती त्यावेळेस होती। आता तिथली परिस्थिती नेमकी काय हे बघण्याकरता मी त्या ठिकाणी गेलो होतो। इमारत ही जीर्ण झालेली आहे म्हणून प्रशासनाला आदेश दिला आहे की त्या इमारतीचं ऑडिट व्हावं आणि जर का इमारत सुरक्षित नसेल तर त्या विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावं।